एका माणसाचा स्वभाव दुसऱ्याला कधी पुरतेपणी कळतो का? छे, आकाशाचा अंत एक वेळ लागेल, पण माणसाच्या हृदयाचा अंत कसा कळणार ना? मृत्यूच्या दारात राजासुद्धा भिकारी होतो. आपल्याला जो समजून घेतो त्याला स्पष्टीकरणाची गरज नसते, आणि ज्याला समजून घ्यायचंच नसतं त्याला कितीही स्पष्टीकरण दिलं तरी उपयोग नसतो. जीवन हे असं पुस्तक आहे, याला वाचायला घेईपर्यंत सर्व पाने जीर्ण झालेली असतात. आनंद हा सारखाच असतो, परंतु त्याला शोधण्याचे मार्ग वेगळे असतात. जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना, तेव्हा आयुष्यातून माणसाची वजाबाकी सुरू होते. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते. आपल्या आयुष्यात नव्या संधी मिळवण्यासाठी परिवर्तन आवश्यक आहे. आपल्यावर तथ्यांचा नव्हे तर तथ्यांचा, आपल्या व्याख्येचा प्रभाव पडतो, हे अगदी स्पष्ट आहे. प्रगती एवढी झाली आहे की हजारो किलोमीटर दूर बसलेल्या व्यक्तीला बघता ऐकता येते, आणि अधोगती इतकी झाली आहे की जवळ बसलेल्या माणसाच्या व्यथा आणि वेदना दिसत नाहीत. स्नेह एकदाच जुळतो. स्नेहाचा धागा फार नाजूक असतो. एकदा तुटला की परत जोडता येत नाही, आणि जोडला तरी कायमची एक गाठ नक्कीच राहते. फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो, आणि बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो. त्यालाच जीवन म्हणतात. आयुष्यात सुंदर क्षणांची वाट पाहण्यात वेळ दवडायचा नसतो. जो क्षण आयुष्यात येईल त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न करायचा असतो. जीवन नेहमी सत्कर्मात घालवायचं असते. जीवनाचे 2 नियम आहेत, एक बहरायचे फुलासारखे, दुसरा पसरायचे सुगंधासारखे. त्यागाशिवाय काहीही मिळवणे अशक्यच आहे. श्वास घेण्यासाठीही आधी श्वास सोडावा लागतो. आपल्या ध्येयपूर्तीसाठी आवश्यक गोष्टींचा त्याग केलाच पाहिजे, अन्यथा आपल्या ध्येयाचा आपल्याला त्याग करावा लागेल. माणसाने थोडं हट्टी असलंच पाहिजे, कारण समजूतदार माणसाला नेहमी गृहीत धरलं जातं. जो माणूस कोणत्याही संकटाला भीत नाही, मृत्यूलाही भीत नाही, तोच माणूस जीवनाची गोडी चाखू शकतो. कारण रात्री फुलांना तरी कुठं माहीत असते की सकाळी मंदिरात जायचं आहे की स्मशानात. म्हणूनच जीवन जगायचे ते मजेत जगायचे. आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा आपल्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे, आणि आयुष्यातील सगळ्यात मोठं यश आपल्यासाठी एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे. सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत, वारंवार येतील आणि जातील. जर ते आलेच नाहीत तर आपल्याला अनुभव कुठून येणार? जीवन खुश राहून जगायला शिका, कारण रोज सायंकाळी फक्त सूर्यच मावळत नाही, तर आपले मौल्यवान जीवनसुद्धा कणाकणाने कमी होतच जाते. आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेमाने एकमेकांसोबत बोलत राहा. धन दौलत कोण कुणाला देत नाही, फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, त्यासाठी कोणी हाक दिली तर प्रेमाने साथ द्या. हो आणि नाही हे 2 छोटे शब्द आहेत, पण त्याविषयी खूप विचार करावा लागतो. आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, नाही लवकर बोलल्यामुळे आणि हो उशिरा बोलल्यामुळे. विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडतो, शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावे. आशा सोडायची नसते, निराश देखील व्हायचं नसतं. अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. पोट कसंही भरता येतं. काळीज भरायला माणसाजवळ माणूस असावा लागतो. पाण्यातच वीज असते, त्याला फक्त गतीची गरज असते. ताकातच लोणी असते, त्याला फक्त घुसळण्याची गरज असते. सुखसुद्धा माणसाच्या स्वतःच्या जवळच असते, त्याला फक्त शोधण्याची गरज असते. जीवनात तुम्ही चिंतेत राहाल तर स्वतः जळाल, आणि आनंदात राहाल तर दुनिया जळेल. एखादे नाते, एखादी व्यक्ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची असेल तरच आपण तडजोड करून नाते सांभाळायचा प्रयत्न करतो. समोरची व्यक्ती म्हणेल ती प्रत्येक गोष्ट मान्य केली पाहिजे असं नाही, पण त्यावर शांतपणे चर्चा करून एकमेकांचं मत ऐकून निर्णय घ्यायला हवा. आपली तत्त्वे एखाद्यावर न लादताही आपण ती सांभाळून नाते टिकवू शकतो,
फक्त एकमेकांना समजून घ्यायची, तडजोड करण्याची दोघांचीही तयारी असावी लागते. प्रत्येक वेळी जर एकालाच तडजोड करावी लागत असेल तर एक दिवस संयम संपतो आणि मनाचा स्फोट होऊन बऱ्याच गोष्टी उद्ध्वस्त होतात. मी म्हणेन तीच पूर्व दिशा. अशी तत्वे असणाऱ्या लोकांसोबत राहायला कोणालाच आवडत नाही. आयुष्यात बालपणीचाच काळ फक्त सुखाचा असतो, कारण अहंकारापासून तो लांब असतो. हम भी कुछ है हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर सुरू होते झुंज, स्पर्धा, तर्क आणि संघर्ष, आणि त्यामध्येच हरवून जातात सुखाचे क्षण. कोणत्याही अपेक्षेशिवाय कुणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा, कारण एक जुनी म्हण आहे, जे लोक नेहमी फुले वाटतात त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत असतो. नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला शिकला. ज्यांना प्रगती करायची आहे त्यांनी झोप, तंद्री, भय, राग, आळस आणि उशिरा काम करण्याची सवय या 6 दुर्गुणांचा कायमचा त्याग करावा. आशीर्वाद, गुरुकृपा आणि सदिच्छा यांचा कोणताही रंग नसतो किंवा मिळाल्यानंतर दिसतही नाहीत, पण मिळाल्यानंतर त्याचा प्रभाव आपलं जीवन आनंदी करून जीवनात नवचैतन्य येते. फ्रेंड्स, तुम्हाला माझे आजचे विचार आवडले असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.